चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात 30 जूनला शाळेच्या बसवर झाड कोसळलेलं आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल पालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडे सादर केलाय। या अहवालात झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावर 5 लाख रुपये तर देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर 2 लाखांचा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे। झाडांच्या सुरक्षेसाठी मानक कार्यपद्धती तयार करून ती तातडीने लागू करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत। या प्रकरणी उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे। दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने संबंधित परिसराची पाहणी केली होती आणि मान्सूनपूर्व छाटणीही झाली होती असं अहवालात नमूद झालंय। या दुर्घटनेत उद्यान विभाग किंवा रस्ते विभागाचा प्रथमदर्शनी कोणताही दोष आढळत नाही असं समितीने स्पष्ट केलंय। तर चेंबूर दुर्घटनेचा अहवाल सादर झाल्यावर पुन्हा पालिका प्रशासन विरुद्ध महापौर असा संघर्ष समोर आलाय। सादर केलेला अहवाल मान्य नाही असं महापौर ऋतू तावडेंचं म्हणणं आहे। बीएमसी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा हा अहवाल असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तसंच चौकशी समितीचा अहवाल चुकीचा आहे असंही त्यांनी म्हटलं। त्यामुळे पुन्हा एकदा आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर ऋतू तावडे यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। विरोधकांनी देखील हा अहवाल मान्य नसल्याचं म्हटलं। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही विरोधकांनी केली आहे। मुंबई महानगर पालिका का जो पेड़ गिरने की घटना हो गई उसमें बच्चे की जान चली गई है। ये जो अहवाल है उसके लिए मैं सहमत नहीं हूँ। आयुक्त मॅडमनेही आयुक्ताच्या चष्म्यासोबत थोडा वेळ तरी आईच्या चष्म्यातून बघणं फार गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतंय। आणि हा जो काही तिथला अहवाल आहे हा अतिशय अमान्य अहवाल आहे, आम्हाला मान्यच नाही आहे हा। त्यामुळे हे जे कोण होते त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सगळ्यात आधी तर या कमिटीमध्ये कोण होते, त्या कमिटीच्या मेंबर्स ज्यांनी हा अहवाल बनवलाय त्यांचीच आधी कुंडली काढायला लागेल। हे कोण आहेत, कोणाच्या दबावाखाली असा अहवाल बनवलाय का तुम्ही? आम्हाला हा अहवालच मान्य नाहीये। त्रुटी खूप दिसत आहेत आणि दोघांमधल्या जे मी सभागृहात मांडलं होतं की महापौर सांगतायत की सिमेंट कॉन्क्रीटमुळेच जास्त ते म्हणजे 80-85% ते कारणीभूत आहे। तर त्या मताशी आम्ही अख्खं सभागृह सहमत होतो। पण ज्या महापौर आयुक्तांकडनं ऐकतात तर आयुक्त वेगळंच बोलतायत। मग मी असं म्हटलं तुमच्यामध्ये काही शाब्दिक मला वाटतं प्रशासन आणि महापौर या एका ट्रॅकवर चालल्या पाहिजे। जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत की जे त्या आत्ताच्या अहवालात म्हटलंय ना की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करणार। या संदर्भातला पत्र 2024लाच महापालिकेकडे आलेलं की आम्ही ट्री रिस्क असेसमेंट करून देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।